श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांचा जीवन परिचय. अखंड भारताचा पारतंत्र्याचा काळ. देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या मनोवृत्तीचे लोक निर्माण होऊ लागले होते. महात्मा गांधीजींच्या चळवळी सुरू झाल्याने लोक त्यांच्या विचाराने भारावून गेले होते. याच वैचारिक मंथनाच्या काळात गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन वडील फकीरप्पा मछले व आजोबा रणछोड मछले यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देऊन इंग्रजांना प्रचंड विरोध केला. त्याचे फळ काय मिळाले तर इंग्रजांनी त्यांच्या सहित आजी शाहूबाई, मावशी हिराबाई आणि मातोश्री मन्नाबाई यांना नजरकैदेत ठेवले. यावेळी मन्नाबाई या गर्भवती होत्या. नजरकैदेत असतानाच त्यांना अतिशय त्रास, दुःख, मानसिक छळ यामुळे प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. या समयी युरोपियन बाईसाहेब मिस हॉक्सी यांनी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून अतिशय प्रेमळपणाने सहकार्य केले आणि मन्नाबाईंच्या प्रसूतीच्या वेदना कमी होऊन प्रसूती सुखरूप झाली. अतिशय सुंदर, गोंडस, छान असं पुत्ररत्न जन्माला आलं. तो शुभ दिवस होता 25 डिसेंबर 1923 सालचा. ख्रिश्चन धर्मातला येशू ख्रिस्तांचा पवित्र दिन नाताळाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. अत्यंत गरिबी, हालाखीचे जीवन अशा वातावरणात शिवलाल स्वामी महाराजांचा जीवन प्रवास सुरू झाला. सर्वत्र ख्रिश्चन धर्माचा प्रचंड प्रभाव असतानाही वडील फकीरप्पा यांना संत संगत व भजन पूजनांचा खूपच छंद होता. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे घरातील धार्मिक वातावरणामुळे व आई वडिलांचे झालेले सुंदर संस्कार यामुळे आपोआपच त्यांचाही कल धार्मिकतेकडे वाढू लागला. अंतःकरणात भगवत भक्तीची ओढ वाटू लागली. श्री समर्थ सद्गुरू धोंडोपंत महाराजांच्या संपर्कात आले. त्यांच्या विचारांचा मनावर प्रचंड प्रभाव पडला आणि अगदी कोवळ्या वयात 13व्या वर्षी गुरुमंत्र घेऊन दीक्षेला पात्र झाले. खेळणे, बागडणे, मौज मजा करणे याच वयात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे खूप मोठी जबाबदारी स्वीकारली. गुरुमंत्र घेऊन ते शांत बसले नाहीत. सद्गुरूंची मनोभावे सेवा नित्य नियमाने करणे, नाममंत्राचा जप, तप, धार्मिक ग्रंथाचे अध्ययन सर्वच गोष्टीत प्रचंड रस घेत त्यामुळे लवकरच भक्ती रसात तल्लीन होऊन सद्गुरूंचे प्रिय शिष्य बनले. भक्तीच्या कक्षा रुंदावू लागल्या. अंतःकरणातून आर्त हाक येऊ लागली की ज्ञानाचे भांडार वाढवावे. हिमालयाची पवित्र भूमी त्यांना खुणवू लागली. तेथील ऋषीमुनी त्यांचे जप तप महाराजांना आकर्षित करू लागले आणि वयाच्या 15व्या वर्षी हिमालयातील पवित्र धार्मिक ठिकाणांना भेट देत देत ऋषिकेश या ठिकाणी महाराज आले. तेथील पवित्र शांत निसर्गमय ठिकाणाने त्यांच्या मनावर जणू जादूच केली आणि स्वर्गाश्रम या ठिकाणी 15व्या वर्षापासून वेद योगाभ्यास विविध ग्रंथांचे 3 वर्ष राहून अध्ययन केले. ज्ञानाचा महासागर बनून मन तृप्त होऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यास सज्ज झाले व ते पुन्हा आपले पवित्र कर्म करण्यासाठी सोलापूरच्या सिद्धेश्वर नगरीत अवतरले. सद्गुरू धोंडोपंत महाराजांच्या आशीर्वादाने आणि आज्ञेने निंबाळ येथील गुरुदेव रानडे यांच्या आश्रमात उपनिषदांचे अध्ययन सुरू केले. त्यामुळे त्यांचा वैराग्य भाव अत्यंत प्रभावित झाला व त्यांनी सद्गुरूंकडे संन्यास घेण्याविषयी परवानगी मागितली. परंतु सद्गुरूंनी संसार करून परमार्थ करावा आणि धर्मप्रचार करावा अशी आज्ञा केल्याने मंत्र सत्य, पूजा सत्य, सत्यदेव निरंजनम, गुरुवाक्य सदा सत्यम ती आज्ञा शिरसावंद मानून इंचगिरी गुरुम परंपरेनुसार भक्ती मार्गाचा प्रचार करण्यास सुरुवात केली. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 उमेदपूर सोलापूर येथे लहान स्वरूपात श्रीकृष्ण आध्यात्मिक मंदिर बांधून श्रीकृष्ण भगवानांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नित्यनेम, योगाभ्यास, ध्यानधारणा असा उपक्रम सुरू केला. महाराष्ट्रातील थोर संत साहित्याचा ग्रंथाचा अभ्यास करून सर्वसामान्य, गरीब, अज्ञानी, अशिक्षित लोकांना सहज आणि सुलभ भाषेत समजेल अशा पद्धतीने आणि विविध भाषेत विविध जीवनोपयोगी दृष्टांत देऊन
प्रवचन व कीर्तन रूपी सेवा सुरू केली. मंत्रमुग्ध रसाळवाणी, ज्ञानरूपी प्रचंड खजिना, विनोदाची झालर, उत्कृष्ट वक्तृत्व, प्रसंगी मायेचे प्रेम यामुळे अनेक भक्तगण त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. सद्गुरू धोंडोपंत महाराजांच्या प्रेरणेने आणि सहवासाने सोलापूर ते पंढरपूर माघवारी, रथसप्तमी ते पौर्णिमा जयगुरु नामघोषाची दिंडी आज तागायत चालवीत ज्ञानप्रसार करीत आहेत. आपले संपूर्ण आयुष्य भक्तिमार्गात व्यतीत करीत असतानाच ज्या जातीत जन्म घेतला त्या जातीचे ऋण फेडावे असा विचार मनात आला. अज्ञानी, अशिक्षित, रूढी व परंपरेने अंधश्रद्धेत रुतलेल्या समाज बांधवांचा विकास व्हावा, त्यांना शासकीय सोयी सवलती मिळाव्यात यासाठी 1962 साली सोलापूर येथे विमुक्त जाती भटक्या जमातीचे अधिवेशन भरवले. त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या मदतीने आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अधिवेशनासाठी सोलापूर येथे निमंत्रित करून बोलावले. 1989 साली माननीय शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि नामदार श्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रयत्नाने सोलापूर येथे विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या अधिवेशनासाठी तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांना आमंत्रित करून मोठ्या प्रमाणात अधिवेशन पार पडले. कार्तिक दशमी दिवशी येरवडा पुणे येथून आळंदी पायी दिंडी यात्रा सुरू केली. सदरची दिंडी ही आज तागायत मोठ्या प्रमाणाने उत्साहाने सुरू आहे. वारकरी धर्माचा आणखी प्रचार होण्याच्या हेतूने मराठवाडा, विदर्भ, नागपूर, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक राज्य, गदग, हंपी, हुबळी, धारवाड तसेच मुंबई, सोलापूर, टेंभुर्णी, करमाळा तालुक्यातील कंदर, नेर्ले, वरकुटे, निमगाव, हिसरे या बहुसंख्य गावात, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, पुणे, उरळी कांचन, येरवडा, थेरगाव, गोकुळनगर, खंडाळी, नागपूर विभागात रामटेक, जुना बाभुळखेडा या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे भव्य 3 मजली मठ बांधले गेले आहेत. या मठातून दररोज नित्यनेम भजन पूजन विविध धार्मिक कार्यक्रम करून धर्म प्रसाराचे पवित्र कार्य केले जाते. तसेच प्रत्येक मठामध्ये दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे कार्य शिवलाल स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने सुरू असते. सदरच्या मठात त्रैदिनी, पंचमदिनी, सप्तदिनी अखंड नाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, अमृतानुभव ग्रंथाचे पारायण असे धार्मिक कार्यक्रम वर्षभर सुरू असतात. समस्त मानवांनी अनेक वाईट व्यसनातून, अंधश्रद्धेतून, वाईट चाली, रीती, रूढी, परंपरा यातून बाहेर पडावं आणि थोर संत महात्मे यांनी दाखवून दिलेल्या भक्ती मार्गावरून मार्गक्रमण करावं यासाठी महाराज रात्रंदिवस कष्ट घेत आहेत. गोरगरिबांचा उद्धार करण्याचं कार्य करीत आहेत. मानवाने आत्मज्ञान जाणून घ्यावं, त्याचं नामस्मरण करावं, ध्यान धारणा करून मायारूपी संसार सागरातून तरुण जाण्यासाठी साध्या, सोप्या आणि सुलभ भाषेत वेदांताचे, उपनिषदांचे विश्लेषण करून मार्गदर्शन करीत आहेत. सदरचे कार्य करीत असताना त्यांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं आहे. अहोरात्र भक्ती मार्गाचा प्रचार करीत असताना आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करीत आहेत. त्यांच्या या कार्यास ईश्वरी कृपा आहेच, त्याचबरोबर त्यांचे गोर गरीब पण अत्यंत दयाळू, मायाळू भक्तगण यांचे प्रेमही त्यांच्या पाठीशी आहे. जगाच्या कल्याणा संताची या विभूती असं म्हटलं जातं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाचीच स्थिर, किंबहुना चराचर एक जाहला असं म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे संत मानवता धर्म जपत संत विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे सद्गुरू शिवलाल महाराज. अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या विठुरायाचा, माता रुक्मिणीचा अबीर गुलाल, शुभाशीर्वाद, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे कृपा प्रसाद, मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांचे सदिच्छा आशीर्वाद, सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांचे कृपाछत्र, बार्शीच्या श्री भगवंताचे छत्र चामर श्री समर्थ सद्गुरू शिवलाल महाराजांना लाभलेला आहे. या असमंतामध्ये ज्यांचं जीवन कृतज्ञ आणि कृतार्थ आहे म्हणूनच ते शतायुषी आहेत. आपण आपल्या 99 वर्षांच्या कृतार्थ जीवनात अतिशय समर्पित आणि सेवाभावी वृत्तीने
अज्ञानावर आधारित रूढी परंपरांचे निर्मूलन, भटक्या विमुक्त जाती जमातींचा उद्धार, वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार, व्यसनमुक्ती अशा अनेक क्षेत्रांमधून देशभर अत्यंत उच्च कोटीचे कार्य केले आहे आणि करीत आहात. याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो. आज आपल्यासारख्या संत सज्जनांमुळे समाजातील अनेक घटकांना भक्ती मार्गावरून मार्गक्रमण करण्यास प्रेरित केले गेले आहे. आपण अजूनही एखाद्या तरुणाला देखील लाजवेल अशा उत्साहाने हे कार्य करीत आहात, ही अतिशय कौतुकाची बाब आहे असं आम्हाला वाटतं. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, या उक्तीनुसार सदैव हसतमुख असलेले आपले अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व, धर्माप्रती निष्ठा व श्रद्धा तसेच सामाजिक बांधिलकी ही आपली स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या चरणी विनम्र प्रार्थना. आपणास उदंड आयुष्य लाभो.